पण केला खरा भीष्म पण केला खरा पण केला धनुर्धरा लक्ष्मीले धनुर्धरा लक्ष्मीले धनुर्धरा लक्ष्मीले धनुर्धरा लक्ष्मीले धनुर्धरा लक्ष्मीले धनुर्धरा लक्ष्मीले बोला श्रीराती शरण गावे हरिचालाचे शरण श्रीराती शरण गावे हरिचालाचे शरण गावे शक्ती वेग म्हणती 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 बोला. म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती कोण चित्ती घरी येला सोन्या चिट्टे धरेना सोन्या चिट्टे धरेना सोन्या चिट्टे धरेना बोला सुयासी शरण बोला जावे सुयासी शरण जावे शक्ती वेग बनती शक्ती वेग बनती शक्ती वेग म्हणती शक्ती वेग म्हणती शक्ती वेग म्हणती शक्ती वेग हो विठ्ठल 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 बोला हला विठ्ठल 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 खला विठ्ठल विठ्ठल चालवे वंतारा पंढरीनाथ भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जय विठ्ठल 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 हो साधावया भक्ती काज नाही रात धरीत ऐसी असे शरण गावे शक्ती जीवेन म्हणती भीष्म पण केला खरा धनुर्धरा रुचिले ऐसी असे शरण गावे शक्ती जीवेन म्हणती तुका म्हणे साक्ष हाती तोम्या चित्ती घरी येला ऐसी असे शरण गावे शक्ती जीवेन म्हणती नमो विठ्ठला राजला पांडुरंगा नमो रुक्मिणी मापुली कानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर वदा ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर बोला ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा दय करुणा करुणा दयाळा तुमचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा लागलो पावन झालो चरा करी बोलो
पावन झालं चराचरी. समचरण सरोजम सांद्र लीलांबुजाभं जगन्नीत मंडलम वंदनानं करुण तुलसी माला गंधर्वं कल्यनेत्रं दैवभासमर्थलं चिन्तयामि महायोगपीठे पते विमरत्तं वरं पुण्डरीकाय दास्मो मुनीन्द्रे समागत्य कृतं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमो श्री लीलेश्वरा ज्ञानेश्वरांच्या ज्ञानपुत्रा संजीवन समाधिस्थ योगेश्वरा आहे क्षेत्र वासिया जेने धर्म चित्त विलावली जो संभागी दान भारी का अवतरण दयाची पुरी तया छत्रपतींच्या चरण कमली साष्टांगन मन करी कसू रायगडी मंदिरी वसी माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरा गोडली ज्याची तत्वी उत्तम वंदितो मा छत्रपती घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा मस्तक हे पायावरती मस्तक हे पायावरती मस्तक हे पायावरती मस्तक हे पायावरती या वारकरी संतांना या वारकरी संतांना या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांना या वारकरी संतांना सेवेलागी सेवक झालं तुमच्या लागलो चरणा अवो स्वामी तुकया देवा या वैन करावा कवेरो साधा वया भक्ती कारला राज दरिता ऐसी आसी शरण जावे शक्ती दिवे नमंती. प्रस्तुत प्रांत प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासतपात्र आणि गोरोबा पुत्र असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अखिल विश्वाला इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग साहित्यातील 4 चरणक अभंग सेवेकरता निवडलेला प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं भक्ताविषयी असलेलं स्थिर प्रज्ञापत्राला पटवून देतात आणि तुकोबाराय सांगतात की विश्व त्याच्या ताब्यात आहे त्याला ब्रह्मांडाचा चालक मालक म्हणतात. असा ब्रह्मांडाचा चालक मालक आपल्या भक्ताचं काम करत असताना लाजत नाही लाज धरीत आणि मग जो देव आपल्या भक्ताचं काम करत असताना अंतकरणात लाज धरत नाही अशा देवाला शरण जायचं. ऐसी आसी शरण जावे शक्ती जिवे नवलची. आणि मग एक साधक तुकोबारायांना प्रश्न करतो का हो तुकोबाराय तुम्ही सांगता की विश्व त्याच्या ताब्यात आहे त्याला ब्रह्मांडाचा चालक मालक म्हणतात आणि असा ब्रह्मांडाचा चालक मालक आपल्या भक्ताच्या मदतीकरता धावून जाण्याकरता लाजत नाही म्हणजे जो देव आपल्या भक्ताच्या मदती करता धावून जाण्याकरता लाजत नाही अशा देवाला जर तुम्ही शरण जायला सांगता तर मग देवानी कधी सांगतील भक्ताचं तर तुकोबाराय तिसरे त्यांना सांग भीष्मपण केला करा धनुर्धरा रक्षिले उद्या निष्पांडवे पृथ्वीवर करेल. अर्जुनाचं वाचणं शक्य नव्हतं महाराज त्यावेळी भगवंतानी भीष्माचा पणही खरा केला आणि अर्जुनाला मरूही दिला नाही. ही देवाच्या महास्तित्वाची अवस्था आहे असं नाना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कडव्याचा अर्थ. मग तो साधक तुकोबारायांना प्रश्न करतो काहून तुकोबाराय तुम्ही सांगता विश्वजाच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात तो देव भक्ताच्या मदती करता जाण्याकरता लाजत नाही अशा देवाला शरण जायचं तर याची तुम्हाला साक्ष आहे का. तेव्हा तुकोबाराय शेवटच्या जन्म सांगतात तुका म्हणे साक्ष हाती टोम्या चित्ती धरियेला ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे नवंची. असा झाला साधा सोबत सरळ 4 कडवे प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकाला सांगतात कारण साधक तुकोबारायांना प्रश्न करतो तुकोबाराय तुम्ही हे सांगता ते कशावरून मला एवढं ऐकू जाणून नकोय. तुकोबारायांनी त्याला सांगितलं करणार उद्या निष्पांडवी पृथ्वी करेल. अर्जुनाला तो वाचलं शक्य नव्हतं त्यावेळेस भगवंत त्या मदती करता धावून गेला त्याला हे उदाहरण पटलं नाही. तेव्हा त्या साधकाने तुकोबारायांना विचारलं का हो तुकोबाराय अजून काहीतरी उदाहरण द्या. तर तुकोबारायांनी त्याला संघाच्या गांगड्याच्या दुसऱ्या मालिकेत अभंगाची यादी दिली आहे. उच्च नीच काही नेने भगवंत दिसते भाव भक्त
ते गोरी दासी पुत्र कन्या विदुराचं बक्षी दैत्या घरी लक्ष पडला असते तुकोबरायांनी त्याला सगळी यादी दिली पण त्याला ती यादी तुम्हाला जे काम केलंय ते पटलं नाही कारण महाराज आजकाल हे कलियुग चालू आहे आजकाल कोणावर विश्वास नाही म्हणून त्या साधकाला तुकोबरायांनी जे उदाहरण दिले ते काही पटलं नाही तो साधक तुकोबरायांना म्हणला तुकोबराय मला तुम्ही पूर्ण उदाहरण दिलं तर मी मान्य करेल की देव भक्त तुम्हाला करता धावून जातो आणि तुकोबरायांनी त्याला सगळी यादी दिली यादी भजन बिदरच्या बादशाकडे सेना महाराज मालिश करण्याकरता होते 18 संतांपैकी एक सेना महाराज जातीने हरी वारीक होते पण निष्ठावंत भक्त होते महाराज अधिकारी पुरुष होते या कर्मभूमीवर आल्याच्या नंतर काहीतरी मनुष्यानं पोट पाण्यासाठी काहीतरी उद्योग धंदा करावा लागतो आणि उद्योगांवर गटे लक्ष्मी आणि जो मनुष्य या कर्मभूमीवर आल्याच्या नंतर पोट पाण्यासाठी काहीतरी उद्योग धंदा आणि देवाचं नाम मुखात घेत नाही अशा मनुष्याचं तुकोबराय तुळशीदासांनी मूर्खाचं लक्षण सांगितले आहे म्हणून श्री महाराज बिदरच्या भाषेकडे मालिश करण्याकरता होते एके दिवशी एके रात्री काय झालं एक पहाटेच्या 1 वाजता बादशाशी पाठ दुखू लागली आणि पाठ दुखू लागल्याच्या नंतर त्या बादशाने प्रधानजीला हाक मारली प्रधानजी आला आणि बादशाला म्हणाला जी आलमपणा अरे माझी मानापासून तर कमरेपर्यंत पाठ नुसते ठणठण करते किंवा माझ्या सेनाला वळवावं लागते सेनाने पाठ चोळली की राहते किंवा त्या प्रधानजीने बिदरच्या बादशाने उत्तर दिलं ते म्हणा तो प्रधानजी म्हणाला की रात्रीचे 1 वाजले आहे एवढ्या रात्री त्या सेनामार्गांना कसं उठवावं कशी तरी तगमग करत त्या बादशाने 2:30 वाजेपर्यंत पाय काढली आणि सांगितलं आता काही करा माझ्या सेनाला घेऊनच यावं लागतंय तेव्हा एक सैनिक त्या बादशाच्या दरबारातून सेनामार्गांच्या घराकडे वाटचाल करू लागला आणि सेनामार्गांच्या घराच्या तिथे आल्याच्या नंतर हडी वाजवली सेनामार्गांच्या घराची आणि कोण आले म्हणून आईसाहेब बाहेर आल्या आईसाहेबांनी विचारलं कोण आपण तर मी बादशाचा सेवक काय काम बादशाची फार दुखते सेनामार्गांना बोलवलंय तेव्हा त्या आईसाहेबांनी सांगितलं देते पाठवून तेव्हा तो सेवक त्या बादशाचा सेवक त्या बादशाच्या दरबाराकडे निघून गेला आणि निघून गेल्याच्या नंतर इकडे सेना महाराज नुकतेच पूजा करायला बसलेले महाराज सेना महाराजांची काय पूजा होती तर एक पांडुरंगाची पाषाणाची मूर्त एक खापराची नाद एक लोटक काही नव्हतं सेना महाराजांकडे महाराज आपल्याला आज सर्व उपलब्ध असून देव आपल्याला प्रसन्न होत नाही देवाची भक्ती आपल्याला करता येत नाही काही नव्हतं सेना महाराजांकडे पांडुरंगाची पाषाणाची मूर्त खापराची नाद आणि ते लोटक्याला पाणी घ्यायचं आणि देवाच्या अंगावर ते 2 लोटके पाणी ओतायचं एका साधकाने तुकोबरायांना प्रश्न केला का हो तुकोबराय 2 लोटके पाणी ओतल्याच्या नंतर खाली 4 लोटके पाणी कसं काय उगवतं तर महाराज 2 लोटके देव रडत होता एवढी सेना महाराजांची विद्वत होती एवढी सेना महाराजांची विद्वत होती सेना महाराज ज्यावेळेस पूजेला बसायचे ना महाराज त्यावेळेस सेना महाराजांच्या झोपडीच्या कडेला नुसते ब्राह्मण मंडळी नाही तर दशकंठी ब्राह्मण येऊन बसायचे आणि ते नुसते येऊन बसायचे नाही तर घरून ते पूर्वी ब्राह्मणांचे बाळ राहायचे बाळ ग्रंथालयाची बाळ घेऊन यायचे आणि ती आपली जी काही ती ग्रंथ लिखाणं किंवा ते श्लोक लिखाणं जी चूक झालेली आहे ती चूक सुधरवायचे कारण सेना महाराज जेव्हा ते ग्रंथामध्ये मंत्र उच्चारायचे तेव्हा हे ब्राह्मण मंडळी महाराज आपली चूक असलेली ती महाराजांच्या मुखातून निघलेली ती दुरुस्त करून घ्यायची म्हणजे दशकांती ब्राह्मणांपेक्षाही सेना महाराजांचा खूप अधिकार होता जेव्हा सेना महाराज पूजा करायचे किंवा वेदाच्या रोचा म्हणायचे ना तेव्हा
भगवंताच्या डोळ्यात पाणी यायचं की काय माझी सेना पूजा करते, म्हणजे एवढी सेना महाराजांची विद्वत्ता होती. तिकडे बादशाह नोकर येणं म्हणजे साधी सामान्य गोष्ट नाही. कारण तुम्ही म्हणशाल काय झालं, का बरं सेना महाराजांना पूजा करून दिली नाही? तर महाराज तो बादशाह एवढा श्रीमंत होता की आजच्या आमदारांनाच काय, खासदारांनाच काय, 100 मुख्यमंत्र्यांना माझा पडेल एवढी त्याची श्रीमंती होती. त्या बादशाकडे 22 सरदार होते. त्या 22 सरदारांपैकी प्रत्येक सरदाराला 844 घोडे आणि 844 घोड्यांच्या तोंडामध्ये, प्रत्येक घोड्याच्या तोंडामध्ये अर्धा किलो सोन्याचा लगाम आणि दोन्ही साईडनी 2.25 किलो आणि 2.25 किलोची रिकाबी बुट ठेवायला. सोन्याचा तर विषय आहे, सोनूनच द्या. सोनं घेणं आज अवघड झालेलं आहे. चांदीचा जर विचार केला तर 2.25 किलो चांदी गुणिले 844 किती क्विंटल चांदी होती. घरी गेल्यावर पहा, ज्याला सण होत आहे त्यानंच करा, ज्याला आकडा पहिल्यावर घाम येतोय त्यानं नागल फुटाने करू नका. म्हणजे एवढा तो बादशाह श्रीमंत होता. अशी ज्याच्याकडे 22 सरदार आहे त्याला बिदरचा बादशाह म्हणतात. आणि अशा बिदरच्या बादशाहचा नोकर किंवा सेवक सेना महाराजांना बोलवायला येणं म्हणजे सोपं नाही. मग तिकडे आई साहेबांनी विचार केला, मालकाला पूजेतून उठवावं तर पूजा मोडल्याचा दोष लागतो आणि नाही उठवावं तर बादशाह मारल्याशिवाय राहणार नाही. काय करावं करणार? महाराज केला की जर तुमच्या आमच्या म्हणजे माझ्या नाही, ज्यांचे लग्न झाले त्यांच्या जर बायका असल्या असत्या तर त्यांनी सांगितलं असतं की कुठं जेवतो असतो तिकडे जा, एवढ्या मोठ्या बादशाहचा नोकर आलाय किंवा सेवक आलाय, देईन एखादा 20,000 रुपयाचं बंडल. पण नाही महाराज, ती सेना महाराजांची पत्नी होती. मग त्या सेना महाराजांच्या पत्नीने विचार केला, पूजेतून उठवावं तर पूजा मोडल्याचा दोष आणि नाही उठवावं तर बादशाह मारल्याशिवाय राहणार नाही. काय करावं सूचना? इकडे बादशाला अर्धा तास उशीर झाला आणि आता त्या बादशाने सैनिकांना सांगितलं की जा आता त्या सेनेला 12 घेऊन या. तेव्हा 4 सैनिक हे सेना महाराजांच्या घराकडे निघाले. कारण त्या सेना महाराजांना विठोबा रघुमारी, 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 बोला विठोबा रघुमारी, विठोबा रघुमारी, विठोबा रघुमारी, विठोबा रघुमारी, विठोबा रघुमारी. तेव्हा सेवक बादशाहच्या दरबाराकडून येत होता आणि त्याला आता येईल नसल्यामुळे ते उदाहरण सांगता येणार नाही. शेवटचे 2 शब्द बोलून मला समारोपाकडे जायचे. आज मी जे काही तुमच्या समोर थोडं बोलू शकलो किंवा जे काही बोललो तुमच्या समोर, आज ते रेडेश्वराच्या प्रांगणामध्ये चालू असलेलं श्री संत रेडा महाराज वारकरी गुरुकुल आणि या वारकरी गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण अक्षय महाराज बोडके यांनी जी मला ज्ञानाचं अमृत पाजलं, ज्ञानाची वाटी जी माझ्या मुखाला लावली, त्या मुखातून मी आज तुम्हाला काही जे 2 शब्द आहे ते सांगितलेले आहे. तिसरं हे 4थं वर्ष आहे की आपली ही श्री संत रेडा महाराज वारकरी गुरुकुल संस्था सुरू आहे. मला 4थ्या वर्षात पदार्पण करत असताना असा अनुभव आलेला आहे की या संस्थेत 3 वर्षात शेकडो विद्यार्थी शिकून गेलेले आहेत आणि ते
बाहेर जिल्ह्यात जाऊन, बाहेर किंवा राज्यात जाऊन आपल्या या रेडेश्वरांचा ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचा प्रचार प्रसार करत आहे. याचा मला नक्कीच अभिमान आहे की अशा या रेडेश्वरांच्या प्रांगणामध्ये चालू असलेले हे गुरुकुल आणि या गुरुकुलातले विद्यार्थी बाहेर जाऊन या आयगावाचा प्रचार प्रसार करत आहे. याचा मला नक्कीच अभिमान आहे. आणि इथून पुढेही ही संस्था चालू राहणार आहे. इथून पुढे जे विद्यार्थी येतील ते सुद्धा बाहेर प्रचार प्रसार करतील. आणि अशीच मी रेडेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली कीर्तनवृत्ती सेवा माझ्या शालेय शिक्षकांच्या चरणी अर्पण, मला ज्यांनी शिकवले ते त्यांच्याही चरणी अर्पण, रेडेश्वरांच्या चरणी अर्पण, सर्व संत मांगे आदी यांच्या चरणी अर्पण आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर महामुनी ज्ञानराज महामुनी ज्ञानेश्वर महामुनी ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महामुनी ज्ञानराज महामुनी नागे बुद्धारिला दुनिया मुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राजा बाया बैठी सरा ज्ञानदेव स्तारा ज्ञानदेव स्तारा ज्ञानदेव स्तारा देव तुकारा 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 सर्व किल्ल्यांना विनंती आहे, सर्वांनी हात वरती करायचंय. विठ्ठल ते बोला विठ्ठल कुंडली कवच हरी बोल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर भगवान की जय. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.